अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी त्यांच्या वडिलांच्या विजयाची मालिका कायम ठेवत विजयश्री खेचून आणली। अत्यंत चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा 40,626 मतांनी पराभव करत गड कायम राखला। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरच्या सोशल इंजिनिअरिंगचा करिश्मा यावेळीही चालला नसल्याने त्यांना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत। या मतदारसंघात 1989, 1991 आणि 1996 मध्ये भाजपाचे स्वर्गीय पांडुरंग फुंडकर सतत 3दा विजयी झाले होते। तो विक्रम मोडीत काढत संजय धोत्रे यांनी 2019च्या निवडणुकीत चौथ्यांदा निवडून येत नव्या विक्रमाची नोंद केली होती। त्याच परंपरेला त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांनी राखला आहे। संजय धोत्रे यांनी पक्ष बांधणीवर भर देऊन जिल्ह्यात भाजपाची ताकद निर्माण केली। ते सलग 4 वेळा खासदार होते। 5व्यांदा त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे विजयी झाल्याने अकोला मतदारसंघ धोत्रेंचाच असल्याचं पुन्हा अधोरेखित झालंय। 28वी फेरी पूर्ण झाल्यानंतर बॅलेट पेपरची मतमोजणी झाल्यानंतर अनुप धोत्रे यांना जिल्हाधिकारी यांनी विजयी घोषित करत त्यांना प्रमाणपत्र दिलं। अकोला लोकसभा मतदारसंघात 18,90,814 मतदार असून त्यापैकी 11,68,366 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। 2019च्या तुलनेत यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत मतदानात 1.73% वाढ झाली होती। अनुप धोत्रे यांनी 4,57,030 इतकी मतं मिळवली, तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी 4,16,404 अशी घवघवीत मतं मिळवली। यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले। त्यांना 2,76,747 इतकी मतं मिळाली।